हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं मामादेव्स डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. थोडा उशीर झाला व्हिडिओ यायला. मनस्वीने इथे हट्ट केला होता आईस्क्रीम बनव म्हणून. तर मी आईस्क्रीम इथे बनवलेली आहे, पण जशी गेल्या वर्षी बनवलेली की नाही त्या पद्धतीने थोडी झाली नाही. जसं मी डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट मेल्ट केलं होतं आणि त्या कपांना आतून लावलं होतं. तिला चोकोबारसारखी आईस्क्रीम खायची होती, पण इथे कसं झालं आहे की आजूबाजूला चॉकलेट लागलंच नाही, डायरेक्ट तळाला जाऊन बसलेलं आहे. पण खूप सुंदर असं टेस्ट आलं होतं आईस्क्रीम. मग म्हटलं चला आईस्क्रीम तयार तर झाली आहे ना, जाऊ दे चॉकलेट आजूबाजूला नाही लागलं. मध्यभागीच झालं थोडं. मला वाटतं ते चॉकलेट वेगळ्या प्रकारचं असेल, कारण गेल्या वर्षी जे आणलेलं ना ते छान कोटिंग झालं होतं. आणि आता ही आईस्क्रीम मनस्वीला का बनवून दिलेली आहे तर मनस्वीने आपला जो पुस्तकांचा जो कॉर्नर होता तो साफ केला होता आणि रद्दी एकत्र केली होती न सांगता बरं का. तर चला म्हटलं बघूया रद्दी तिने कशी काढली, काय काढली. माझ्या ह्या रद्दीची एक 90ची आठवण आहे बरं का. म्हणजे 90sच्या काळातले जे असतील त्यांना माहीत असतील की बाबा रद्दी म्हटलं की एक जिव्हाळ्याचा विषय, एक जुनी आठवण जागी होती. ती म्हणजे आपली कुठलीही रद्दी असली की आपण काय करायचो, जे आपल्याला म्हणजे ज्या पेजेस वह्यांमध्ये कोरे पेजेस वगैरे असतात की नाही, तर ते आपण काय करतो, फाडतो आणि बाइंडिंगला देतो. त्याच पद्धतीने मनस्वीला मी सांगितलं होतं. तिने थोड्याफार वह्या पुस्तकामध्ये काढले होते, तर म्हटलं बघूया, चेक करूया आपण काही चुकून वगैरे राहिलं असेल किंवा त्यामध्ये काही महत्त्वाची कागदं वगैरे राहिली असेल तर बघूया. तर माझ्या लेकीने छान अशी रद्दी गोळा केली होती न सांगता. जसं आपण करू तसंच आपली मुलं करणार बरं का. आपण जर त्यांना नाही सांगितलं तर सगळं सरसकट चांगली जुने नवे म्हणा सगळेच रद्दीला काढून टाकतील. पण मनस्वीने तसं केलं नव्हतं. जे योग्य आहे ते ठेवलं होतं आणि थोडेफार होते त्याच्यामध्ये जे चांगले कवर होते ते मी म्हटलं ठेव, म्हटलं कधी कवर खराब झाले तर आपल्याला ते रिटर्न घालता येतात. आणि ड्रॉइंगची बुक पण फेकू वाटत नव्हती, एवढी छान छान ड्रॉइंग होती, मस्त काढली. मला ड्रॉइंगचं काहीच कळत नाही बरं का. एक मुलगा जरी काढायचं म्हटलं की 10 वेळा मला इरेज करावं लागतं, खोडावं लागतं. पण मनस्वीचं तसं नाही. मनस्वी माझी कलाकार निघाली, एकदम सुंदर आणि अप्रतिम अशी ड्रॉइंग करते. कलर कॉम्बिनेशन पण तिचे खूप सुंदर आहेत. मला वाटत होतं ठेवावं, मग नंतर तिला विचारलं मी, ड्रॉइंग तुला जे आवडतं ते ठेव. आधी नको म्हणाली, नंतर मग चित्र तिला तुम्हाला दाखवताना मग तिला असं वाटायला लागलं की नाही ठेवलं पाहिजे. शेवटी आपण 90च्या काळातल्या स्त्रिया बरं का, ज्या असतील आपल्याला पहिल्यापासून सवय आहे. जसं आमचं शिक्षण व्हायचं की नाही तेव्हा आम्ही आमच्या बहिणीची वह्या पुस्तकं वगैरे घ्यायचो जुनी, आणि नंतर मग काय करायचो, आपली जी पुस्तकं आहे ते अर्ध्या किमतीत समोरच्या व्यक्तीला विकत होतो. आता तसं काही राहिलं नाही, तसं कोणी घेत पण नाही. डायरेक्ट सगळ्या शाळांनी असं काही स्ट्रिक्ट केलं आहे की आमच्या शाळेतून वह्या पुस्तकं घेतलं पाहिजे. जुनी वह्या पुस्तकं वगैरे असं काही कुणाची घेऊ नाही शकत. पण मनस्वीची शाळा एक अशी चांगली आहे की तुम्ही वह्या पुस्तकं बाहेरून घेऊ शकता. पुस्तकंसुद्धा जुनी कुणाची असेल तर तुम्ही यूज करू शकता. पण इतर काही शाळा मी बघितल्या तर त्या शाळामध्ये असं कंपल्सरी आहे की त्यांच्याच शाळेतून पुस्तकं वह्या घेतली गेली पाहिजे. त्यामुळे कसं होते, मग जे जुनी वह्या पुस्तकं ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडून आपल्याला घेता येत नाही. पण आमच्या ज्या 90च्या काळात कसं होतं, मस्तपैकी आम्ही काय करायचो, वह्या पुस्तकं जपून वापरायचो. तीच वह्या पुस्तकं अर्ध्या किमतीने दुसऱ्यांना विकत होतो आणि अशा पद्धतीने शिक्षण आम्ही पूर्ण करत होतो. आणि जी पण काही कोरी पानं असतील, काही असतील, तर मनस्वीला मी सांगितलं की आम्ही असं जमा करून ठेवायचो आणि बाइंडिंग करायचो. तर तिला मी म्हटलं जरी तुझ्याकडे वह्या असतील, महिन्याला आता कशा ह्या शाळांमध्ये क्लास टेस्ट असते किंवा एखादी टेस्ट घेतली जाते एखाद्या सब्जेक्टची, तर मी म्हटलं अशा वेळी ही पानं उपयोगी पडतात. कधी तुला कोरं पेज पाहिजे असेल किंवा काही लिहायचं असेल, निबंध वगैरे एसे, तर तुला ही पानं उपयोगी पडतात. म्हणजे दुसऱ्या वह्यांची पानं तू फाडण्याची गरज नाही. त्यामुळे मी तिला हे समजवत होते आणि तिला पण ते पटलं. मग ती पण असं हौसेने जमा करून ठेवत होती. जसं आपण मुलांना सांगू तसंच मुलं करणार. आपण जर नाही सांगितलं ह्याचा उपयोग काय, तर ते पण पुढं असं वह्या डायरेक्टली फेकून देणार, काही करणार नाही. त्यामुळे मनस्वीला मी हे समजवलं की सगळी कोरी पानं कधी पण अशी काढून ठेवायची आणि त्याची एक नवीन वही तयार करायची. म्हणजे तेवढाच आपला खर्च वाचतो आणि तेवढीच आपले फुलस्केपचे पेजेस पण आपल्याकडे राहतात काही परीक्षा टेस्टसाठी. मग सगळ्या रद्दी वगैरे बघितल्यानंतर तुम्ही पण कंटाळा असेल किती रद्दी आहे. मी पण कंटाळे होते सगळं बघून चेक करून, पण सवय झाली पहिल्यापासून चेक केल्याशिवाय कुठलीही गोष्ट टाकायची नाही. त्यामुळे कंटाळा आला तरी मला म्हणत होती माझं अक्षर पण दाखव मम्मी आपल्या यूट्यूब फॅमिलीला. मनस्वीचं अक्षर खूप सुंदर आहे बरं का, माझ्यासारखंच आहे तिचं अक्षर. फायनली आमची रद्दी इथे झालेली आहे. एवढी महागडी आपण पुस्तकं घेतो 2-2 हजाराची, आणि ह्या रद्दीचं मला अवघे 40 रुपयेच भेटले बरं का, खूपच कमी भेटले. असं वाटतं की ती घेताना पैसे जातात आणि असं
रद्दी टाकायचं म्हणले की ते कमी पैसे मिळतात. त्यातले थोडेफार पेजेस मी ठेवले होते काहीतरी कामासाठी. आणि मग मस्तपैकी असं संध्याकाळच्या टायमिंगमध्ये चहा केला होता. ह्या टोस्टची बघून पण जुनी आठवण जागी होते. मस्तपैकी ते खारी घेतली होती, बटर घेतली होती. काय त्यावेळेचे बटर होते, मसाला बटर. नुसतं माझे बाबा आणायचे, लालबागला मुरारजी मिलमध्ये होते, तिथून बटरचे पॅकेट्स आणायचे. असले बटर होते ना खमंग एकदम. जसं चहामध्ये टाकू तसा तवंग यायचा पूर्ण असा आजूबाजूला मसाल्याचा. आणि इतका टेस्टी बटर लागायचा. आताचे काय नाही हो. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.